नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्ह्यातील प्रादेशिक अंमली पदार्थ नाश समितीतर्फे 23 गुन्ह्यातील जप्त केलेला सुमारे 2 कोटी रुपयांचा अंमली पदार्थ करण्यात आला नष्ट। पत्रकारांना शिवीगाळ करीत धमक्या देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आला निषेध, कारवाईची मागणी। मंडाबाई भाले या मृत महिलेला न्याय मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि दक्ष पत्रकार संघ दिनांक 29 जून पासून मंडाबाई सोबत बिऱ्हाड आंदोलन करणार। छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात आली दुचाकी रॅली। आणि मनमानी करणाऱ्या एसटी महामंडळाच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यामुळे विभागीय अधिकाऱ्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा। आता बातमीपत्र विस्ताराने। आंतरराष्ट्रीय नशा विरोधी दिनानिमित्त धुळे जिल्ह्यातील प्रादेशिक अंमली पदार्थ नाश समितीतर्फे एकूण 23 गुन्ह्यातील जप्त केलेल्या सुमारे 2 कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांचा मोठा खड्डा खोदून जमिनीत गाडत नष्ट करण्यात आला। आंतरराष्ट्रीय नशा विरोधी दिनानिमित्त धुळे जिल्ह्यातील प्रादेशिक अंमली पदार्थ नाश समितीतर्फे एकूण 23 गुन्ह्यातील जप्त केलेला सुमारे 2 कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा मोठा साठा खड्डा खोदून जमिनीत गाडत नष्ट करण्यात आला। यात 901 किलो गांजा, 173.90 किलो अफूची बोंडे यासह एमडी ड्रग, कोडिन सिरप आदींचा समावेश आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली। 26 जून हा आंतरराष्ट्रीय नशा विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो। याच दिनाचे औचित्य साधत धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने धुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई करीत गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 23 गुन्ह्यातील जप्त अंमली पदार्थ नाश करण्यात आला। यात 1,80,30,000 रुपयांचा 901.506 किलो गांजा, 173.90 किलो अफूची बोंडे यांची किंमत 26,08,500 रुपये इतकी आहे। तसेच 9,400 रुपये किमतीचे 94 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि 3 लाखांचे कोडिन कप सिरप, 220 स्ट्रिप अल्प्राझोलम टॅबलेट असा एकूण 2,09,49,380 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला। यावेळी धुळे जिल्हास्तरीय प्रादेशिक अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, सदस्य तथा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाती काकडे, पोलीस उप अधीक्षक अजय देवरे, प्रभारी उप अधीक्षक गृह अभिजित सोनवणे, तहसीलदार अरुण शेवाळे, सहाय्यक रासायनिक विश्लेषक अतुल पाटील यांनी कागदपत्राची पडताळणी करून प्रक्रिया केली। यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी शासकीय पंच हर्षल जोशी, वरिष्ठ लिपिक महेंद्र कापडे, कनिष्ठ लिपिक यांनी पंचनामा केला। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार सतीश जाधव, सुरेश भालेराव, संदीप पाटील, सदेसिंग चव्हाण, नितीन दिवसे, विवेक वाघमोडे, अतुल निकम, मयूर पाटील, प्रशांत माळे, कैलास महाजन आदींनी केली। आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोध दिन निमित्त धुळे पोलीस अंतर्गत मागे गुन्हे दाखल झालेली आहे NDPS कायदा अंतर्गत, त्यामधले एकूण 13 गुन्ह्याचा मुद्देमाल, अंमली पदार्थ मुद्देमाल आजच्या दिवशी आम्ही नाश करत आहे। ते नाश करण्यासाठी जे प्रोसिजर, लीगल प्रोसिजर जे आहे ते पूर्ण कंप्लीट केलेली आहे। जी परवानगी आहे ते घेतलेली आहे। तर प्रॉपर प्रोसिजर करून आम्ही हे नाश आजच्या दिवशी करत आहे। आणि नाश करणार मुद्देमालचं विवरण जवळपास 1000 किलो गांजा, जवळपास 200 किलो हाफू, 100 ग्राम एमडी आणि कोडिन सिरप, अल्प्राझोलम टॅबलेट्स असा पूर्ण जे आहे ते मुद्देमाल आजच्या दिवशी आम्ही नाश करत आहे। आणि आजचा हा दिवस बघून मी धुळे जिल्ह्यातला सगळे नागरिक, महत्त्वपूर्ण युवा पिढी जे आहे त्यांना मी आणखी एकदा नम्र विनंती करतो की आजचा दिवसचं जे विशेष आहे की पूर्ण देशात अंमली पदार्थचा नाश करायची आहे आणि हे व्यसन जे आहे त्यांच्या विरुद्ध सगळ्यांना नागरिक, सगळे देशचे सगळे नागरिक मिळून एकत्रित येऊन
तिच्यावर विजय अंमली पदार्थच्या जे ॲडिक्शन आहे त्यांच्यावर विजय करायची आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकारांना शिवीगाळ करीत धमक्या देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध करीत सदर धमक्यांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले. पत्रकारांना शिवीगाळ करीत धमक्या देणाऱ्या शिंदे सेनेचे खासदार संजय दिना पाटील यांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध करीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना आक्षेपार्ह भाषा वापरून धमकी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. पत्रकारांनी जनतेच्या माहितीसाठी प्रश्न विचारणे हे त्यांचे घटनात्मक व व्यावसायिक कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांना धमकावणे किंवा दडपशाही करण्याचा प्रयत्न करणे हे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारे आहे. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली असून पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे. यावेळी पत्रकारांनी दिलेल्या कथित धमक्यांची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. चौकशीत तथ्य आढळल्यास खासदार संजय पाटील यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, कार्याध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष रवी नगराळे, प्रकाश शिरसाट, सोपान देसले, गोरख गर्दे, पंकज पाटील, रूपक बिरारी, भास्कर फुलपगारे, गोपाल कापडणीस, तुषार परदेशी, राहुल शिसोदे, दीपक वाघ, संदीप त्रिभुवन, संजय पाटील, पप्पू अन्सारी, जितेंद्र कैरनार, निलेश परदेशी आदी उपस्थित होते. धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो. पत्रकारांना अर्वाच्य शब्दात बोलणाऱ्या संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांनी केलेल्या कृत्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन घेऊन आज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आणि सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध केलेला आहे. या अशा पत्रकारांवर अर्वाच्य शब्दात बोलणाऱ्या या अशा प्रवृत्तींना ठेचलं पाहिजे आणि संजय दिना पाटील यांच्यावर चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन आम्ही आज जिल्हाधिकारी प्रशासनाला सादर केलेलं आहे. तर धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे शहरातील जगन्नाथ नगरातील मंडाबाई भाले या वृद्ध महिलेला न्याय मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि दक्ष पत्रकार संघ दिनांक 29 जून पासून मंडाबाई भालेंसोबत बिराड आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती शंकर खरात व दीपकुमार बागुल यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. शहरातील जगन्नाथ नगर येथील मंडाबाई भाले या वृद्ध महिलेला न्याय मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि दक्ष पत्रकार संघातर्फे 29 जून पासून मंडाबाई भाले सोबत बिराड आंदोलन करणार असल्याची माहिती वंचितचे संघटक शंकर खरात आणि दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक कुमार बागुल यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. जगन्नाथ नगरात राहणाऱ्या मंडाबाई रघुनाथ भाले या वृद्ध महिलेचे घर अतिक्रमित ठरवून महापालिकेने पाडले. तिचा मानसिक छळ केला, जातीवाचक शिवीगाळ केली. न्यायासाठी दिनांक 9 जून पासून मंडाबाई उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला वंचित आणि दक्ष पत्रकार संघाने पाठिंबा दिला आहे. 15 जून पासून या दोन्ही संघटनांनी साखळी उपोषण सुरू केले. त्यानंतर 19 जून रोजी आम्ही मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून आंदोलने केले. तरी देखील मनपा आयुक्त न्याय देत नसल्याने 29 जून पासून क्युमाइन क्लब येथे मंडाबाई भाले दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून बिराड आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषद घेऊन देण्यात आला. यावेळी शंकर खरात, दीपकुमार बागुल, मंडाबाई भाले, ललित भाले आदी उपस्थित होते. दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून मंडाबाई भाले यांना न्याय मिळवून देण्यासाठी 29 जूनपासून आम्ही बिराड आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. जोपर्यंत मंडाबाई रघुनाथ भाले यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं जे काही बिराड आंदोलन आहे ते साधारणतः 4 दिवसाची आम्ही प्रक्रिया राबवणार आहोत. आणि 4 दिवसानंतरही जर याच्यात आम्हाला न्याय मिळाला नाही, मंडाबाईंना न्याय मिळाला नाही, त्यांचं पुनर्वसन झालं नाही, तर त्याच्यानंतर आमची जी काही पुढची जी काही भूमिका असेल ती मुंबईच्या दिशेने होईल. आणि मुंबईमध्ये मग आम्हाला आमचं जे काही आंदोलनाची जी काही दिशा असेल ती माननीय महानगर विकास सचिव जे असेल त्यांच्याकडे आम्ही न्यायाची अपेक्षा या ठिकाणी करणार आहोत.
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक 26 जून रोजी संघ शक्ती एक राष्ट्र शक्ती अभियानतर्फे शहरातून दुचाकी रॅली काढून रॅलीद्वारे सामाजिक समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यात आला. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त संघ शक्ती एक राष्ट्र शक्ती अभियानाअंतर्गत धुळे शहरातून शुक्रवार दिनांक 26 जून रोजी दुचाकी रॅली करण्यात आली. या रॅलीत युवकांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शहरातील बस स्थानकाजवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून दुचाकी रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर देवपूर परिसर, नवीन महापालिका, जुनी महापालिका, पारोळ रोड आदी प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिर येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी सहभागी नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या रॅलीद्वारे सामाजिक समता, बंधुता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यात आला. आयोजकांनी सर्व सहभागी वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करून शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि समाजात एकात्मतेचा संदेश पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बाईक रॅलीला धुळेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज जयंतीला खाली आज बाबासाहेब आंबेडकर ते शाहू महाराज नाट्यगृह काही रॅली काढतो आहे. शाहू महाराज हे पुरोगामी विचाराचे होते. शाहू महाराज, ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, ज्योतिबा फुले आणि विश्वहिंदू बाबासाहेब यांनी जो मार्ग दाखवला तो जर मार्ग पाळला असता भारताने तर आजची विचित्र परिस्थिती झाली नसती. तर आधुनिक जर या महान नेत्यांचा चार महान नेत्यांचा जर विचार भारताने विचारात घेतला तर आजची जी शोकमय परिस्थिती आहे ती परिस्थिती निर्माण झाली. तर आधुनिक भारतवासियांनी प्रत्येकाने आत्मचिंतन करावं की आपण भारतासाठी आणि भारतीयांसाठी काय करतो, आपल्यासाठी काय करतो की यांच्यासाठी काय करतो. कारण जर भारत मोठा करायचा असेल तर संघटित एकत्र होऊन त्याची ताकद वाढवायला पाहिजे, हे करायला पाहिजे. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे बाबासाहेब सर्व सांगितलं. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हा विचार जरी भारताने पाळला तर आजची जी परिस्थिती पाहतो आपण, अशांत परिस्थिती पाहतो, ती स्पष्ट सांगतो की अशांत परिस्थिती पाहतो ती परिस्थिती निर्माण झाली नसती. अजूनही भारताने छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि विश्वहिंदू बाबासाहेबांचा विचार घेऊन जर भारत चालला तो भारत हा सुजलाम सुफला होईल. हा शुक्राच्यासारखा स्वर्गाचा निघू शकतो. तो प्रयोग करावा, प्रत्येकाने अर्थचिंतन करावं, राजकारणावाल्यांनी अर्थचिंतन करावं आणि देशाचं भविष्य कसं सुचेल याचा विचार करावा. ही मनमानी करणाऱ्या एसटी महामंडळाच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा महामंडळाच्या या विभागीय अधिकाऱ्यांच्या पुतळ्याचे दहन करू, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाने यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. मनमानी कारभार करणाऱ्या एसटी महामंडळाच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांसह 3 अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा महामंडळाच्या विभागीय या अधिकाऱ्यांचे पुतळा दहन करू, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाने यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. समाधान बैसाने पुढे म्हणाले की एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे, विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे आणि माजी विभाग नियंत्रक विजय गीते या अधिकाऱ्यांना कारवाईसाठी 7 मे पासून क्युमॅन क्लब येथे रिपब्लिकन सेनेचे आंदोलन झाले. आंदोलनाची दखल घेऊन 6 जून दुपारी 3 वाजता विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली, परंतु तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. सौरभ देवरे यांच्या मनमानी कारभाराबाबत तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी महामंडळाच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवली आहे. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी राबवलेली किंवा राज्य शासनाने अंमलात आणलेली धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी व शासकीय योजना 2024-25 या वर्षात मोठ्या प्रमाणावर झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अन्यथा सोमवारी 3 अधिकाऱ्यांचे पुतळे बनवून एसटी महामंडळाच्या आवारात पुतळ्याचे दहन करण्यात येईल, असा इशारा समाधान बैसाने, कविता पाटील, शशिकला मोरे, जानकीराम कदम, मेहमूद अन्सारी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला. रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष धुळे आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने असं समजा 49 दिवस झालेले मला आंदोलनाला बसून मी क्युमॅन क्लब जेल रोड धुळे इथे बेमुदत बंदे लढणे आंदोलन करत आहे. परंतु एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी किंवा जिल्हाधिकारी माझ्या आंदोलनाची योग्य ती दखल घेत नसल्यामुळे मी ही आज पत्रकार परिषद घेत आहे. माझे मुद्दे असे आहेत की एसटी महामंडळामध्ये जो काही मनमानी कारभार चालू आहे, भ्रष्टाचारीपणा चालू आहे, त्याला आळा बसावा आणि या संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी.
याच्यासाठी मी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आमच्या मागण्या आहेत. सौरभ राजेंद्र देवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, हा अधिकारी पदाचा गैरवापर करीत आहे, मनमानी कारभार करीत आहे. मार्ग तपासणीचे पथकाचे वाहन विना परवानगी त्यांच्या पर्सनल यूज साठी घेऊन फिरतात. अशा मी 2 तक्रारी केलेल्या आहेत. परंतु त्याच्यावर विभाग नियंत्रक असतील किंवा रिजनल मॅनेजर असतील, त्या अधिकाऱ्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई न करता उलट त्याला निर्दोष प्राप्त करतात. ही खूप मोठी शोकांतिका आहे. माझा दुसरा मुद्दा आहे की जी आपली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होती, तर त्या निवडणुकीमध्ये त्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला आहे. कृषी उत्तम व्यवहार जे काही ते आता विभाग नियंत्रक म्हणून कार्यरत आहेत, त्यांनी जाणीवपूर्वक आचारसंहितेचा भंग केलेला आहे. त्यांचे माझ्याकडे ऑर्डर आहे, कार्यमुक्ती आदेश आहे. ज्या अधिकाऱ्याची त्यांनी बदली केली त्या अधिकारी जिथे रुजू झाला तो रुजूवरती अहवाल माझ्याकडे आहे. तो मी योग्य वेळी आचारसंहितेचे जे अधिकारी असतील त्यांना देखील दिले. मी आपले माननीय रामदास आठवले जे मंत्री झाले होते त्यांना सुद्धा मी दिले होते. जिल्हा उपाधिकारी जे आचारसंहितेचे नेमले गेले होते त्यांना सुद्धा मी कॉपी दिली होती. पण मला इतकी लाजिरवाणी गोष्ट वाटत आहे की धुळे जिल्ह्यामध्ये हे अधिकारी नेमकं करत काय आहे, नेमकं जे सत्तेची बाजू असते ती दाबली का जाते. तर त्याचं मागचं कारण जिल्हा उपाधिकारी जे आचारसंहितेचे अधिकारी म्हणून नेमले होते, तर त्यांनी मला पत्र दिलेलं आहे की अशी कुठल्याही पद्धतीची बदली झालेली नाहीये. आणि मी स्वतः त्यांना समजून सांगितलं की साहेब हे ऑर्डर आहे, हे कार्यमुक्ती आदेश आहे. एवढे सगळे पेपर जर मी ते लावून दिले तर तुम्ही असं ठोस उत्तर आम्हाला लेखी स्वरूपामध्ये तुम्ही देऊ कसं शकता. तर ते म्हणतात तुम्ही कोर्टातून जात बघा. आम्ही जे पत्र दिलं ते खरं. मी त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा आंदोलनाला बसणार आहे की असे ठोस पुरावे असून देखील तुम्ही जर का अधिकारी कर्मचारी तुम्ही कारवाई करू शकत नसेल तर तुमचा पदाचा राजीनामा घ्यायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. पदाचा गैरवापर करणं हा खूप मोठा विषय आहे, परंतु याच्यात मी पत्रकार परिषद घेण्याचं कारण माझं हे एकच आहे की आपल्या पत्रकारांमार्फत हे जे काही सरकारी अधिकारी जे पदाचा गैरवापर करत आहेत की आपण याच्यावर आळा घालावा म्हणून माझी पत्रकार परिषद घेतली. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्ह्यातील प्रादेशिक अंमली पदार्थ नाश समितीतर्फे 23 गुन्ह्यातील जप्त केलेला सुमारे 2 कोटी रुपयांचा अंमली पदार्थ करण्यात आला नष्ट. पत्रकारांना शिवीगाळ करीत धमक्या देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आला निषेध. कारवाईची मागणी. मंडाबाई भाले या मृत महिलेला न्याय मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि दक्ष पत्रकार संघ दिनांक 29 जून पासून मंडाबाई सोबत बिऱ्हाड आंदोलन करणार. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात आली दुचाकी रॅली. आणि मनमानी करणाऱ्या एसटी महामंडळाच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यामुळे विभागीय अधिकाऱ्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.